सर्व आणि त्याचबरोबर आपण पाहतो या ठिकाणी FC लाईन फाउंडेशन यांचा देखील आम्ही विशेष आभार आहोत. त्यांच्या माध्यमातून आपण नुकताच भेट दिलेली पाहायला मिळाली. मेहता साहेब यांचं देखील इथे आगमन झालं होतं काही क्षणापूर्वी. चला तिसऱ्या क्रमांकाची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. पांथर्स विरुद्ध ट्रॅक बुलेट. पहिला चेंडू घेऊन हर्ष होतोय सज्ज. 4 षटकांचा सामना. पहिला षटक असणार आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव फलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्येचा इथे होईल श्री गणेशा. मनीष आणि अतुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम पांथर संघासाठी अप्रतिम कामगिरी राहिली. या दोन्ही जोडीचे या जोडगोळीच्या माध्यमातून आपण पाहिलं सेमीफायनल मध्ये जो लढा दिला गेला निश्चितच पूर्णत्वास तो गेला नाही, परंतु या जोडीने चांगला संघर्ष दाखवला. 16 चेंडूचा इशारा येतोय पंच अतुल दमनकर यांच्या माध्यमातून. आज बर्थडे बॉय आहेत अतुल. कोणी अतुलला काही बोलणार नाहीये. 49 रनची इनिंग खेळून देखील संघाला पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे मोठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने स्मरणीय राहिला अतुलसाठी. इनिंग त्याची खूप चांगल्या प्रकारची मल्टी स्क्रीन आपण पाहू शकतो. प्राविका फाउंडेशनच्या सर्व रेश्मा राजन मॅम असतील, प्राविका असेल, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपली मॅच आपल्याला पाहायला मिळते लाईव्ह ऑन फील्ड. 22 यार्डची खेळपट्टी. हा मॅम ओके. यावेळी चेंडू हवेत इनफिल्ड केले क्लिअर, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय सर्वेश चेंडूच्या मागे चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतील, फेक करतील, त्याद्वारे दुहेरी धाव्यांचा टीचा हा फटका खेळला जातोय. मग डुअल मल्टी स्क्रीनचा आनंद या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जो खूप कमी ठिकाणी आणि खूप कमी स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी आपण पाहतोय दर्जेदार आणि उच्च दर्जाचं उच्च प्रतीचं हे लाईव्ह टेलिकास्ट ASC लाईव्ह यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र चिप केला चेंडूला हवेत आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. यावेळी कुठली चूक नाही. मनीषला मात्र इथे मिळणार नाहीये जीवनदान. विकेटचं पतन पहिल्या षटकात. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. आकाशला आपण त्या ठिकाणी पाहिलं. आकाश चव्हाण खूप चांगली कॅच तिकडे कंप्लीट करत असताना पाहायला मिळालेत. या आधीच्या सामन्यात मनीषला जवळजवळ 2 ते 3 जीवनदान मिळाले होते. अंतिम क्षणात अंतिम षटकात त्यांनी पहिल्या चेंडूवरती सिंगल जरूर घेतली, परंतु तदनंतर त्यांना एकही चेंडू फेस करायला मिळाला नाही. अशा प्रकारची गोलंदाजी राहिली अनुप नायर यांच्या माध्यमातून. परंतु यावेळी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात मात्र इथे माघारी परतवलंय. चांगली कॅच इथे कंप्लीट केली आहे. स्लोअर 1 पाहायला मिळाला. खेळण्यास भाग पाडलं. त्यानंतर आपल्या ट्रॅकमध्ये अडकवताना हर्ष ऋषभ तांडेल येत आहेत. यावेळी मात्र त्यांच्या बॅटला चेंडू स्पर्श करताना पाहायला मिळतोय. सेमीफायनलच्या मोक्याच्या क्षणी सेमीफायनलच्या मॅच मध्ये 3 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना तीनही चेंडू डॉट खेळले होते ऋषभ तांडेलच्या माध्यमातून. त्यात एकही चेंडू कॉन्टॅक्ट झाला नव्हता बॅटशी. अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु यावेळी पहिला चेंडू होती ऑफ द मार्क. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा दूरवर ठेवलाय. वाईट ठेवला. यावेळी चेंडूला दूरवर ठेवत असताना डॉट बॉल. चांगला फटका येतोय यावेळी अतुलच्या बॅटमधून. चेंडू जातोय सर 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तो यावेळी पहिल्या षटकाच्या अंती. 7 या धावसंख्या होती. 7 रन्स होती स्कोर कार्ड. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज राजा वझे येताना आपल्याला पाहायला मिळतील. संघातील वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर पैकी एक राजा वझे. भावेश यांच्यावरती भावेश यांचा बराचसा विश्वास आपल्याला पाहायला मिळतो. ते आपण पाहतोय यावी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. चला काही करा भावेश, आपल्याकडे वेळ नाहीये. भावेश आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ देखील आपण करणार आहोत. मोरागाव प्रीमियर लीग 20-25 सीझन 4 मित्रांनो आपण पाहतोय. 8 संघांचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळाला आहे. 2 फायनलिस्ट देखील मिळालेत. परंतु यावेळी सध्याच्या घडीला मैदानात 3rd प्लेसचा हा सामना. चांगला चेंडू पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु पंच त्या ठिकाणी अतुल सांगतात इट इज अ व्हाईट बॉल.
सो एक्स्ट्रा एक धाव ऍड होईल धावफलकात. धावफलक जाईल तो यावी 8 या धावसंख्येवरती. ऋषभ तांडेलला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. चांगला फटका ऋषभच्या बॅट मधून जरूर येतोय. हाफ वॉली चेंडूला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, कुठलीही चूक होत नाहीये. विकेटचं पतन. थँक्यू. किरण यांच्या माध्यमातून खूप चांगला झेल इथे पकडला जातोय. राजा वजे आपल्या संघाला ब्रेक थ्रू इथे मिळवून देत आहेत. यावी अलॉंग द कापेट. आज चांगला फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव अर्जित आणि एकाच धावावरती मानतील इथे समाधान. युअर वन स्टॉप ॲट एस लाईव्ह. वन स्टॉप सोल्युशन, स्ट्रीमिंग सोल्युशन पाहायला मिळतं. परंतु यावेळी चांगला फटका अतुलच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा डिक्लेअर स्वरूपात इथे जरूर ऍड होतील. धावसंख्येत धावफलक जाईल तो यावी 11 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 इथे होत आहे समाप्त. 2 माफ करा, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. चांगला फटका ओव्हर दी बॉलर साइड. हा फटका खेळला जातोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय आकाश तैनात आहेत. त्वरेने त्या चेंडूवरती फेक करतील. त्याद्वार एकेरी धाव. मोठे फटके खेळण्यापासून कम्प्लिटली वंचित ठेवल्या. एकही मोठा फटका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये या संपूर्ण इनिंग मध्ये. परंतु सुरुवात इथे चांगली झाली ट्रॅक बुलेट संघासाठी. या संघाची ताकद आतापर्यंत राहिली आहे, या संघाची गोलंदाजी. परंतु त्यासोबतच ताकद राहिली आहे तो भावेशचा फॉर्म. ज्या प्रकारे भावेशने या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली आहे, स्वीकारली आहे आणि ती सांभाळली देखील खूप चांगल्या प्रकारे. लोअर फुलटॉसचा चेंडू यावेळी चांगल्या प्रकारे हाताळला जातोय. ऑन साईडला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आशिषच्या बॅटमधून. पहिल्या सामन्यात आशिषने आपल्या संघाला इथे विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आशिष पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू शिल्लक असेल अतुल. लास्ट बॉल रिमेनिंग. धावसंख्या धावफलकावरती 13. 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती. 13. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. एक व्हाईट बॉल आलेला होता. यावेळी हेलिकॉप्टर शॉट, मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतो अतुलच्या माध्यमातून. ऑफस्टिकच्या बाहेरून ऑन साईडला खेळला गेलेला फटका मिळेल ती 1 धाव या चेंडूवरती देखील. षटक इथे पूर्ण होईल. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 14 धावा. इजय किरण येतात आणि किरणच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. 2 धावांसाठीचा मोठा फटका येतोय बॅटमधून अतुलच्या. 3ऱ्या षटकाची सुरुवात इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने करत असताना अतुल आपल्याला पाहायला मिळतात.
धावसंख्या धावफलकावरती या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय 16 पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे निश्चितच 40 धावांपर्यंत कमीत कमी जाण्याचा पोहोचण्याचा प्रयत्न जरूर इथं पॅन्थर संघ करताना पाहायला मिळेल. या संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. यावेळी आकुटपाचा चेंडू यावेळी बीट झाले फलंदाज आणि त्याच्यासोबतच आपण पाहतो या ठिकाणी बीट झाले ते भावेश. परंतु एक धाव जरूर येते बाईच्या सुरुवातीला का होईना, परंतु एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. धावफलक जाईल तो 17 या धावसंख्येवरती. 2 गडी गमावलेत जरूर, परंतु पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 घेऊन येतोय तो किरण. स्विंग अँड मिस. यावेळी मात्र बिहाइंड द वॉक चांगला वॉक पाहायला मिळाला त्या ठिकाणी. आणि निलेशला आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. व्हॉट अ मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटीज. कधी कॉमेंटेटर, कधी स्कोरर, कधी अंपायर, कधी प्लेयर, कधी ऑक्शनर. अप्रतिम दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. येस करेक्ट. नेक्स्ट मॅच मेगा फायनल आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील चॅलेंजर आणि त्याच्यासोबतच बुल्स. यावेळी गॅप मध्ये जाण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप तिकडे चांगला तेवढाच पाहायला मिळाला. 2 धावा रोखू शकलेले नाहीये. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 19 या धावसंख्येवरती 19. एका बाजूला अश्विन आपल्याला पाहायला कोकरे पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत अनुप नायर यांना. यावेळी मात्र विकेटचा पतन होत असताना बॅक टू द पवेलियन आशिष. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन यांना आपण पाहतोय. नितीन मंगेला पहिल्याच सामन्यात आजच्या दिवसातील ज्या प्रकारचा कॅमिओ त्यांनी खेळला होता तशाच प्रकारच्या बॅटिंगची इथे मात्र आवश्यकता असणार आहे. आता यावेळी पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, आकाशात चेंडू खाली, कुठलीच चूक नाही. बॅक टू बॅक लगातार 2 सलग धक्के. थँक्यू डीजे, थँक्यू. षटक क्रमांक 30 देखील इथे मित्रांनो समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 19. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड for loss of 4 wickets in the end of the third over. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय तर या ठिकाणी भावेश नवलू. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश यांना आपण पाहणार आहोत टीम पॅन्थर संघासाठी. काहीसा मोराल, कॉन्फिडन्स आणि ती निराशा पॅन्थर संघातील खेळाडूंच्या बॉडी लँग्वेजमध्ये जरूर दिसते आपल्याला. परंतु मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील तेवढंच प्रेशियस असणार आहे. लढा मैदानाच्या आतमध्ये लढतोय तो एकटा अतुल. पुन्हा एकदा एक चांगला फटका अतुलच्या बॅटमधून. 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 21 या धावसंख्येवरती 21. यावेळी स्टेपआउट घेण्याचा प्रयत्न, परंतु बराचसा फ्लाईट दिला होता चेंडूला. अधिक हळूवार गतीने टाकला गेलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परिणामतः एकच धाव, एका धावावरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. पण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इरादा होता, परंतु आवश्यक ती पेस, आवश्यक त्या प्रकारच्या पॉवर या फटक्याच्या माध्यमातून जनरेट करू शकले नाही. दिनेश दमाले देखील आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू करतील फेस. ज्या दिनेशच्या बॅटमधून आपण कालच्या सेकंड सामना जर विचार घ्यायचा झाला पॅन्थर संघाचा, ज्यामध्ये विजय मिळवला होता.
स्टेप आउट झाले त्याने इथे मात्र यष्टीची दात पंचांनी फेटाळली आहे. आपण पाहू शकतो पंच आपले पहा मेगा स्क्रीनवरती. अंपायर निलेश यादव, कारण आपण पाहतोय साबूट अंक 2-3 नितीन मंगेला या आधीच्या विकेट पाहायला मिळाला. ऑन दी डक बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय यावी दिनेश यांना या चेंडूवरती चांगला प्रहार केला जातोय समोरच्या दिशेने. किरण आहे नंबर 283. 283 3 डिजिटचा नंबर आहे. परंतु यामागे काय असेल या स्पर्धेमध्ये बरेचसे असे खेळाडू पाहायला मिळाले ज्यांनी 3 डिजिट आता घातलेत. 3 डिजिटचा नंबर स्वीकारला ज्यामध्ये अनूप 219 आपण पाहिला. त्याचबरोबर येस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आपण जर इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार करायचा झाला तर मला आठवत आहे 175 क्रिस गेल यांनी हा नंबर परिधान केला होता. त्याचबरोबर ब्रायन लारा यांनी देखील 400 नंबर परिधान करत असताना ती जर्सी घातली होती. असे अनेक किस्से आहेत, अनेक गोष्टी घटना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला पूर्ण करण्याचा प्रयत्न, एक धाव त्या ठिकाणी अर्जी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल, खराब थ्रो इथे पाहायला मिळतोय. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण झाल्यात. आम्ही वारंवार उल्लेख करतोय आमचे प्राऊड स्पॉन्सर्स यांचा देखील आम्ही विशेष आभारी आहोत. आपण पाहतो अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग प्रमुख सन्माननीय संजयजी बाळाजी कदम साहेब यांचा आम्ही विशेष आभारी असणार आहोत. विधानसभा सदस्य आमदार सन्माननीय अमितजी साडम साहेब यांचे देखील विशेष आभारी असणार. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये अजून एका विकेटचा पतन शेवटच्या चेंडूवरती येते ती विकेट. 4 षटकांचा इथे खेळ झाला समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 26. 27 धावांचं लक्ष असेल ते टीम ट्रॅक बुलेट संघासमोर या सामन्यात विजयासाठी, तो 3रा क्रमांक पटकावण्यासाठी 27 रनचा टार्गेट. थँक्यू डीजे. तर दरम्यान 7 स्टार डिजिटल नेटवर्कचे सर्व फॅनिल गड्डा यांचं इथे आगमन झालंय. फॅनिलचं आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मोस्ट वेलकम सर. फॅनिल गड्डा यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. आमचे सर्वच प्राऊड स्पॉन्सर ज्यामध्ये आपण पाहतोय प्राविका फाउंडेशन, ज्यांच्या सर्व प्राविका असतील अथवा रेश्मा राजन मॅम असतील जे आपल्यासोबत जोडले जात आहेत काल आज या दोन्ही दिवसांमध्ये. नेक्स्ट मॅच मित्रांनो आपण मेगा स्क्रीनवरती पाहू शकता. मोरागाव प्रीमियर लीग सीझन 4 2025 हे पर्व ज्यामध्ये आपल्याला मेगा फायनलिस्ट पाहायला मिळत आहेत. मोरागाव चॅलेंजर्स विरुद्ध मोरागाव बुल्स. एका बाजूला अनुप नायर ॲज अ आयकॉन, दुसऱ्या बाजूला ॲज आयकॉन अश्विन कोकरे. या दोन तगड्या खेळाडूंच्या दरम्यानचा हा सामना, मेगा फायनलचा सामना आपण पाहणार आहोत काही क्षणामध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची टीम ट्रॅक बुलेट संघाला विनंती असेल. त्याचबरोबर पॅन्थर जा मैदानात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 27 runs are required to win this match. Only 27 in 24 deliveries. It means only 4 overs are there. First over is mandatory power play. Only over is mandatory power play. Yeah, if Bhavesh is there, अगर भावेश टिका तो भावेश 2-3 ओवर में ये चैलेंज खत्म कर सकता है, लेकिन भावेश की विकेट मोस्ट इंपॉर्टेंट. नो, इतना भी नहीं. Panthers are semi-finalists. Panthers have a decent bowling attack. First two bowlers are a very decent bowlers, Manish Adekar and also Ganesh. फॅनिल गड्डा सर यांचं देखील इथे आगमन झालं. मोस्ट वेलकम.
पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र आक्रमण. भावेशच्या बॅट मधून धमाका चौकार. थँक्यू भावेश, पुन्हा एकदा सज्ज होतील हवी. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. भावेशकडे ते कॅलिबर आहे, कॅपॅसिटी आहे, तो एका षटकात देखील हा सामना समाप्त करू शकतो. पाहूया कशा प्रकारचा अप्रोच राहतोय, ज्या प्रकारे त्याची बॅट तळपते. आज त्याच्या बॅटमधून आपल्याला पहिलं आणि एकमेव अर्धशतक देखील या संपूर्ण स्पर्धेतील पाहायला मिळालं. तो भावेश दुसऱ्या चेंडूवर देखील मोठा प्रहार. आशिष त्या ठिकाणी पोहोचतायत. प्रयत्न अप्रतिम, परंतु षटकार. इट अ सिक्सर, इट इज अ सिक्स. बिग हिट, षटकार. एफर्ट्सला दाद दिली गेली पाहिजे. येस, इट इज अ बिग हिट, सिक्स. 10 रन 2 बॉल पे. ऍक्शन रिप्ले मध्ये मित्रांनो आपण पाहिलं खूप चांगला कॅमेरा वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आमचा कॅमेरामॅनचं देखील एससी लाईव्हच्या माध्यमातून टेक्निकल टीम सज्ज आमची. 2 चेंडू 10 धावा धावफलकावरती. खूप चांगला एफर्ट्स त्या ठिकाणी आशिषच्या पाहायला मिळतात. यावेळी बॅटची इनर एज घेतली जाते. चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळी लॉंग स्टॉप रिजन मध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि इथे मात्र नॉट आउट. नाबाचा निर्णय त्या ठिकाणी आपण पाहतोय. आय थिंक भावेश ने तो इरादा केलाय, मी 1 किंवा 2 ओव्हर मध्येच हा सामना करणार आहे सामना, त्यामुळे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, ती रिस्क घेतली. 2 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती 12 विदाउट एनी लॉस. लक्ष आहे ते 27 धावसंख्येचं. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडूने वळण घेतलं, बॅटची आउटर एज घेतली. चेंडू ट्रॅव्हल होतं शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये, ज्या ठिकाणी मिळेल ती केवळ 1 धाव. एका धावेने काय झालंय, स्ट्राईक इथे रोटेट झाले. भावेश आला नॉन स्ट्राईकिंग एंडला. 21 चेंडूंचा अजून एक शिल्लक असेल. विजयासाठी आवश्यक आहे आता मात्र केवळ 14 धावा. 14 रन्स आर रिक्वायर्ड. ओनली 14 रन्स आर रिक्वायर्ड. आकाश आपण दुसऱ्या एंडला पाहतोय, साथ देतील यावी. 13 धावा धावफलकावरती. 13. हा, यावेळी टॉट बॉल येत असताना एक चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु सर गणेशच्या हातामध्ये त्या ठिकाणी. गणेशला आपण पाहतो थोडासा नैराश्य गणेशच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळतंय. सेमीफायनल पर्यंत उत्साह होता. पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल या चेंडूवरती जरूर प्राप्त होईल. चेंडू जातोय तो यावेळी डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. टुडी येते आणि षटक क्रमांक पहिला इथे होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 15 धावा. 15 रन्स ऑफ द स्कोर कार्ड. 15 रन्स ऑफ द स्कोर कार्ड. चेक, थँक्यू. न्यू बॉलर नवीन गोलंदाज गणेश येताना आपल्याला पाहायला मिळतील. 15 धावा धावफलकावरती जरूर लगावल्या जात आहेत. लक्ष 27 धावसंख्येचं आहे. अजूनही विजयासाठी जर पाहायचं झालं तर या ठिकाणी आवश्यक असणार आहेत त्या 12 धावा. 12 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम या. पहिल्या चेंडूवरती बिग हिट गणेशच्या केलाय. भावेशच्या बॅट मधून येतोय हा एक उत्तुंग षटकार. डीजे थँक्यू डीजे. या षटकारासहित धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. आता मात्र केवळ 6 धावांची इथे असेल आवश्यकता. ओनली 1 बिग हिट इट इज रिमेनिंग. ऑफ साइडला यावी चांगली चपराक. 2 धावांसाठीचा फटका. ओव्हर दी कव्हर पॉइंट रिजन आणि या 2 धावांनी धावफलक झाला. 23 या धावसंख्येवरती 4 धावांची अजून आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर, परंतु अतुल येतात चेंडू खाली. कुठलीही चूक नाही. फलंदाज भावेश बॅक टू द पवेलियन. विकेटचं इथे होईल पतन. डीजे थँक्यू डीजे.
हर्ष येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 4 धावांची इथे आवश्यकता आहे. पाहूया तो फिनिशिंग टच हर्षच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. फिनिशिंग स्ट्रोक पाहण्याची इच्छा असेल तो पाहायला मिळेल का. सेन्सिबल खेळाडू आहेत आणि अगदी सेन्सिबलरित्या सिंगल काढली आहे इथे. इथे मात्र मिसफिल्ड पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेची देखील संधी दोन्ही हातांनी स्वीकारली आहे. 2 धावा इथे जरूर येत आहेत, पाहायला मिळत आहेत. आणि अशाच प्रकारची काहीशी स्थिती पॅन्थर संघाची संपूर्ण मॅचमध्ये देखील पाहायला मिळाली. या 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती पाहायचं झालं तर 25. ओनली 2 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम या. तयारी द्या फायनल मॅच साठी मित्रांनो. यावेळी मात्र स्टेप आउट केलाय. मोठा फटका खेळण्याचा इरादा आणि तो फटका खेळत असताना फिनिश इज इन स्टाईल. यावेळी 3ऱ्या क्रमांकावरती आपलं नाव कोरताना पाहायला मिळाले. भावेशन कंपनी मोरागाव ट्रॅक बुलेट डीजे. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय मोरागाव पांथर संघाचा, माफ करा मोरागाव ट्रॅक बुलेट संघाचा गोलंदाज किरण अदबाल. केवळ 4 धावांमध्ये 2 विकेट ज्याने प्राप्त केला तो किरण ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. एक कॅच देखील त्याने पकडली खूप चांगली अतुलची, त्यामुळे किरण ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.
तर या मॅचचा प्लेअर तो मॅच ठरतो आहे किरण. मी वलके सरांना विनंती करेन या आपण रोहित यांना विनंती करेन आपण किरणला फेलिसिट करायचं या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन. एक षटक आदळलं किंवा 4 धावा देत 2 विकेट्स आणि एक अफलातून कॅच पकडली तो किरण ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. डीजे डीजे ऑडियंस रिक्वेस्ट है कि मैनियक बजाया जाए. मैनियक हनी सिंह का न्यू सॉन्ग बजाया जाए प्लीज़. बढ़ाई जाए आवाज बढ़ाई जाए.